गावात आज लिंगत्व अल्पसंख्याकांचा स्वाभिमानी पदयात्रा आयोजित करण्यात आला होता। ह्युमॅनिटी फाउंडेशन तर्फे आयोजित या स्वाभिमानी जाथामध्ये बेळगावसह विविध ठिकाणाहून आलेल्या लिंगत्व अल्पसंख्याकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला। ही आमच्या अस्तित्वाची, अभिमानाची आणि हक्काची जाथा आहे अशा भावना व्यक्त करत सहभागी झालेल्यांनी समाजात सन्मान स्थान, सुरक्षितता आणि मानवी हक्कांची मागणी व्यक्त केली। बेळगावसह इतर अनेक जिल्ह्यातून लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याकांनी एकत्र येऊन आम्हीही नागरिकच आहोत, आम्हालाही संविधानाने दिलेल्या जगण्याचे, जगवण्याचे हक्क आहेत असा ठाम संदेश दिला। सगळ्यांना नमस्ते। आपण इथं का उद्देश करून आम्ही एक फंक्शन ठेवलेला आहे, म्हणजे आमचं मंगळमुखी समुदायाचं एक प्रोग्राम ठेवलेला आहे। म्हणजे लोकांना आम्ही पण चांगला येणे कसं असते त्यांनी आम्ही लोकांना पण दाखवायला पाहिजे कसं राहिले। बघ आम्ही असं कपडे घातला, त्यांनी वेगळे वेगळे कपडे घातला, एक एक जण पॅन्ट शर्ट मध्ये असते, लोकांना अजून माहिती नाहीये कसं असते त्यांनी। आम्हाला बघून लोक कसं वाटते दूर सारखा, लांब सारखा असं। आमचं पण आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही हे प्रोग्राम आम्ही ठेवतात नोव्हेंबरला। मग आम्ही काय केले, लोकांचं पण आम्ही दाखवूया, आमचं सगळी समुदाय मिळून आम्ही सगळे हे प्रोग्राम केलेला आहे। आम्हाला पण एक न्याय मिळावा म्हणून आम्ही केलेला आहे प्रोग्राम। आता आमचं चीफ गेस्ट होऊन आमचं डीसी सर मोहम्मद रोशन सर आ रहे, इसलिए हम लोगों ने सब लोग मिलकर अच्छे एक प्रोग्राम बना रहे हैं। तुम सब लोग हमारे भी प्रोग्राम को आको, अब देखो थोड़ा कैसे हम लोग रहते हैं, तुम भी कैसे सांस लेते वही सांस हम भी लेते, तुम कौन सा पानी पी रहे वही पानी हम भी पीते हैं, तुम भी कैसे रहते हम भी ऐसे जीतने को सोच रहे हो हम लोगों ने। प्लीज सब लोगों ने हमको भी थोड़ा रेस्पेक्ट दो, सब लोगों ने खुशी से थोड़ा हमको भी फंक्शन देखो, आको थोड़ा देखो। शक्ती योजनेत आधीच आम्हाला संधी उपलब्ध झाली आहे, मात्र आमच्याही मानवी अधिकारांचे रक्षण व्हावे, समान वागणूक मिळावी अशी मागणी इथल्या प्रतिनिधींनी व्यक्त केली। समाजात आम्हालाही कायदेशीर स्थान आहे, आम्हीही सर्वसामान्यप्रमाणेच आहोत। जसा सन्मान तुम्हाला मिळतो तसाच सन्मान आम्हालाही मिळायला हवा। या स्वाभिमानी जाथेत लिंगत्व अल्पसंख्याकांनी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।